कुठेही निघताना ना प्लॅन बी करून ठेवायचा, ए किंवा बी. ए सक्सेस नाही झाला तर बी सक्सेस होतो. थोडासा प्रॉब्लेम झाला इथे. बुकिंगचं 1.5 वर्षापूर्वी चेंज झालेलं आहे. सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत रूम बुकिंग होतं. त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम एवढा झाला की आम्ही तिरुपतीवरून तिरुमालाला आलो बसनी, पण परत तिरुमालावरून आम्हाला तिरुपतीलाच जावं लागलं रूमसाठी, कारण प्रायव्हेट रूम घ्यायचे होते. वरती प्रायव्हेट रूम मिळत नाही त्यामुळे. तर वरतून म्हणजे तिरुमालावरून परत तिरुपतीला आम्ही आलो. इथे बसमधून उतरलो. परत 120 रुपीज तिकीट झालेले. जाताना पण 120, येताना 120. येताना चेकपोस्ट लागत नाही. आता परत उद्या इथून वरती जाताना चेकपोस्ट लागेल. परत सामानाचं लोड आहेत. ते इथे सामान खाली काढलेलं आहे. ज्याने त्याने आपापल्या बॅगा घेतल्यात, आपापले मुलं घेतलेली आहेत. आणि आता इथे जिथे रूम आम्ही बुक केलेली ना, ते हॉटेलचं नाव आणि नंबर मी देऊन ठेवते. पर रूम आम्हाला 1,500ला पडली. एक्स्ट्रा खर्च हा आमचा वाढलेला आहे, कारण आम्ही डायरेक्ट ट्रेनमधून उतरलो ना की वरती जाऊनच रूम बुक करतो. पण यावेळेस आत्ता असं कळलं की सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत रूम बुकिंग होते. म्हणजे 1 वाजेपर्यंत म्हणजे रूम अवेलेबल असतील ना तरच होतं, नाही तर नाही मग पूर्ण बंद. आणि आम्हाला वरती जायला 2 वाजलेले. ते इथे रूम आम्ही बुक केलं आणि आता रूममध्ये सामान टाकून घेतोय. तर चला पुढच्या व्हिडिओज तुम्हीच पाहून घ्या. ते इथे रूममध्ये सामान ठेवल्यानंतर फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर कळलं, आणि आंघोळी नाही केलं आम्ही, ॲक्च्युली सामान टाकलं आणि पटकन हे ना टोकन काउंटरला आलो. जिथे दर्शन लाईनचं टोकन मिळणार होतं फ्रीमध्ये, 300 रुपयाचं नाही, आम्ही फ्रीमध्ये काढलेलं आहे. तर इथे सर्वदर्शन टोकन काउंटर आहे. तिरुपती स्टेशनच्या बाजूलाच आहे, जास्त लांब नाही. जिथे आम्ही हॉटेल घेतलं तिथे जवळच होतं, म्हणून फक्त सामान टाकलं आणि टोकन घ्यायला आलो. फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणाचंही टोकन घ्यायच्या वेळेस ना प्रत्येकाचा आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड गरजेचं आहे. आणि आम्ही लिटरली गेलो ना तिथे तर आमचा पटकन नंबर लागला. त्याच्यामुळे हे म्हणजे हे आमच्यासाठी बरं झालं की पटकन नंबर लागला. टोकन घेतलं आणि लगेच बाहेर पडलो. तर आता ठरवलं टोकन घेऊन झालं ना तर सगळ्यांचे जे पास होते ना ते अमोलकडे जमा करून ठेवले आणि आम्ही गेलो रूमवर. आंघोळ वगैरे करणार आणि मग आता फ्रेश होऊन बाहेर यायचं. अन्वी 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 अन्वीला घ्या तुम्ही, अन्वीला घ्या आता. पैसे टाकावे लागतात. चला नाही नाही पैसे नाही, बंद केले त्यांनी. मशीन बंद केलं. नाव काय संदीप रेसिडेन्सी आहे. बंट्या ए त्याला विचारलंस तू पप्पा? हैदराबाद, विजयवाडा, विजाग, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बँगलोर, गोवा. तू काय लहान आहे? ती लहान आहे बाबू. ती लहान आहे ना? ती लहान आहे, तू मोठी आहे बेटा. हे बघ ब्ल्यू कलरची चप्पल चांगली आहे. चप्पल आहे हो, ही स्लीप होते ना यांची. हे बघा ही पण स्लीपर. विचारा कशी. बंटी आला नाही हो घ्यायला, आपल्या भाव आहे थोडी. चप्पल बघते, चप्पल ते येताना बघूया मग. चला येताना घेऊया.
पनीर खाणार आहेस ना? थोडा होच खा. पति राष्ट्र पनीर खाते पति राष्ट्र पनीर खाते. ते इथे हॉटेलच्या बाजूला मी मराठा भोजनालय हे हॉटेल होतं. तिथे मस्तपैकी पटकन जेवण वगैरे करून घेतलं आम्ही आणि म्हटलं आता हॉटेलवर जाऊन डायरेक्ट झोपायचं, कारण दिवसभराचा प्रवास होता. जेवणामध्ये आम्ही फ्राय राईस, रोटी आणि पनीरची भाजी वगैरे मागितली. हे फोटोमध्ये तुम्ही बघितलं असाल. या आणि इथे ना पेमेंट केल्यानंतर बडीसोप होता, तो आम्ही घ्यायला गेलेली खाण्यासाठी. बरेचशी माणसं आमची मागेच हॉटेलमध्ये बसलेली होती, त्यांची वेट केलं. घरी गेलो आणि सरळ झोपून घेतलेलं आहे. तर चला बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, काळजी घ्या. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजले आहे 6 सकाळचे. पण असं म्हणतात ना, अनोळखी ठिकाणी आलो की झोप नाही लागत, तर मला ही झोप नाही लागली. पण मुलांनी छान झोप करून घेतलेली आहे. त्यांना आता लवकर उठवणार नाही आहे, तर जेव्हा निघणार ना तेव्हाच उठवणार, कारण रात्री ना थोडा लेट झाला जेवून वगैरे येईपर्यंत. त्याच्यानंतर मग त्यांना परत मस्त गरम कडक पाण्याने आंघोळ घातली. थोडंसं क्लायमेट इथे थंड आहे आणि आता आम्ही सकाळीच लवकर परत दर्शनासाठी बाहेर पडणार ना. तर मुलांना नाही, ॲक्च्युली आम्ही तर रूम बघायला जाणार आहोत. काल आमच्याबरोबर काय प्रॉब्लेम झाला, आम्ही जेव्हा वरती तिरुपतीला गेलो ना तेव्हा एकही रूम अवेलेबल नव्हते, सगळे रूम फुल होते. त्याच्यामुळे आम्हाला वरतून तिरुमलावरून परत तिरुपतीला खाली यावं लागलं, जिथे आम्ही पहिला प्रवास चालू केला. म्हणजे तिरुपतीवरून तिरुमलाला जायला. तिरुमला म्हणजे वरती तिरुपती बालाजीचं मंदिर आहे ना, तिथे बोलतं तिरुमला, आणि जिथे पद्मावतीचं मंदिर आहे ना तिथे बोलतं तिरुपती. तर आता आम्ही सध्या आहोत तिरुपतीमध्ये आणि तिरुमला आहे वर, जिथे बालाजीचं मंदिर आहे. तर आम्ही जाऊन ना आत्ता रूम बघणार आहोत, कारण काल तर आम्हाला रूम मिळाले नाहीत आणि एवढ्या बॅगा आणि मुलांना घेऊन परत आम्ही एवढा प्रवास केला ना, तर तो आता इथे नेटवर्कचा इश्यू आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ ना मी जेव्हा मुंबईला येईल ना तेव्हाच मी टाकणार आहे. तर आता सध्या तरी मुलं झोपलेली आहेत आणि अमोल गेले चहा आणायला, कारण मला चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही आहे. माझी आंघोळ झालेली आहे, बॅग पॅकिंग केलेली आहे, फक्त आता मुलांना उठवायचं आहे आणि लगेच निघायचं आहे. तर चला, आज आहे आमचा सेकंड डे. तर कसा दिवस जातो ही तुम्हाला लवकरच कळेल, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे तिथे मुंबईला आल्यावर. तर रूम छान आहे, टी व्ही आहे, विंडो आहे, इथे इंडियन टॉयलेट आहे रूम, आणि हे आहे आमच्या बॅगा, बाहेरचा पॅसेज. अमोल आले आहेत चहा घेऊन इथे. दादा झोपलाय वाटतं. तर चला बाय. सकाळी फ्रेश वाटण्यासाठी ना मला हा चहा खूप गरजेचा वाटतो. ठीक आहे, घरातला नाही आहे पण आहे मस्त. इकडे आलो ना तर 4 दिवस आम्ही फक्त साऊथ फूडच खात असतो. म्हणजे काल पण आल्यापासून आम्ही इडली, मेंदूवडा आणि डोसेच खातोय. पण रात्रीच्या जेवणामध्ये ना आम्ही पनीर आणि नान हा प्रकारच खाल्लेला आहे, कारण आता वरती गेल्यावरून आम्हाला तेच मिळणार आहे, कारण त्या साईडला भात हा प्रकार नाही आहे वरती जास्त, त्याच्यामुळे. चलो बाय बाय. ही आपली अन्वी केस बघू दे. अनु टोपी कुठे?
बरं. दे द्या. साईडला अन्वी. पप्पा चहा प्यायला तिकडे आले. काय आलं? बाबा ना, बाबा ते काय चहा प्यायला आले. आई येणार मागून. पैसे आहेत ना सुट्टे? चला बाय बाय कर. फोन केला की नाही का? हा मग घे ना. पप्पांच्या ह्याच्यात चकली आहे. आलो आहोत बस स्टँडला. आता इथून तिरुपतीला वरती जायला बस पकडणार. हा जो मेन गेट आहे ना, इथून वरती जायचा रोड आहे आणि इथे लागतात बसेस. तर इथून तिरुमला बस सुटलेली आहे आमची. आम्ही फक्त चौघच निघालेलो. अमोल, मी, बंटी आणि शुभ्रा आणि मुलांना घेऊन निघालेलो. बाकीच्यांना हॉटेलमध्येच खाली बस थांबवलेलं, कारण त्यांची प्रॉपर झोप आणि आराम व्हावा म्हणून. आणि आम्ही एवढ्या अर्ली मॉर्निंग ह्याच्यासाठी निघालो का तर रूमचं टायमिंग आहे सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे काही करून आम्हाला 8 वाजायच्या आत आम्हाला वरती तिरुमलाला पोचायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही चौघही निघालेलं. परत इथे चेकपोस्ट लागणार, सामान काढणार, चेक होणार आणि मग पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगते. तो तिकडून गेला. बोट पकड. CRO जनरल ऑफिस. वे टू CRO रजिस्टर. इथून हे असे जिने उतरून खाली जायचे आणि हे लाईन दिसते. इथून खाली आलो ना राईट साईडला हे बघा हे दिसते. आज गर्दी तर आता तर नाही आहे. आता आम्हाला रूम भेटेल त्याच्यावर डिपेंड आहे. बस इथून खाली आलो ना राईट साईड टर्न मारायचं आहे आणि इथून आतमध्ये एंट्री मारायची आहे. फक्त ओरिजिनल आधार कार्ड ठेवायचं आहे प्रत्येकाने. मिळतं इथे. इथून गेलो ना ते इथे आतमध्ये गेलो, सरळ गेलो ना की तिथे लाईन आहे. बस तिथे आधार कार्ड टाकून रूम बुकिंग करायची. CRO ऑफिस TTD तिरुमला. आणि हे असं तिकीट मिळतं. रजिस्टर नंबर दिलेला आहे त्यांनी 21400. इथे नाव येतं, अमोलचं नाव आहे, अमोल परशुराम चाचले. आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ना, ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर त्यांचा मेसेज येणार आम्हाला. तर एक रूम बुक करायची असेल तर एक आधार कार्ड कंपल्सरी आहे, ओरिजिनल तो पण.
आणि आता आम्हाला 4 रूम बुक करायचे आहेत ना, तर आम्ही 4 जण होतो. 4ही जणांचे ओरिजिनल आधार कार्ड लागले आम्हाला. आता इथे कुठे कॉटेजेस आहेत बघा, हे नाव आहे तिथे 34 कॉटेजेस आहेत. हा त्याने मॅप दिलेला आहे आणि हे नाव दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठला नंबर लागतोय ना ते लवकरच कळेल. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली, छोटीशी व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला. बाय, टेक केअर. तर बाहेर आल्यावर ना आमचा जो नंबर आहे ना तो इथे आम्ही चेक करणार आणि मग आमची रूम कुठे आली आहे ना तो आम्हाला मेसेज येणार. तर अशी प्रोसिजर आहे. तर अर्णवचे पप्पा म्हणजे अमोल बंटी ना तिथे वेटिंगला उभे आहेत आणि अर्णवला भूक लागली म्हणून मेंदूवडा खायला आलेला आहे, कारण त्याला मेंदूवडा खूप आवडतो. आणि मी ऑर्डर दिला आहे प्लेन डोसा. मेंदूवडा ना क्रंची आहे. अमोल खाऊन गेले आत्ताच, कारण सामान ठेवलेलं आहे ना तिकडे, त्याच्यामुळे त्यांना शुभ्रा, बंटी आणि अमोल तिकडे गेलेत आणि मी आता अर्णव इथला घेऊन खायला आलेली आहे मेंदूवडा. आणि आता आमचा प्लेन डोसा कधी येते तेव्हा. तर आमचा प्लेन डोसा आलेला आहे. थँक्यू. इकडे आल्यापासून एक पद्धत आहे, काल पण आम्ही इडली खाल्ली ना तर त्यांनी आम्हाला चमचा दिला नव्हता आणि इकडे अर्णवलाही चमचा दिला नाही, पण मी मागून घेतलेला आहे कारण सांबारासाठी ना चमच्याबरोबर पिणं खूप छानच वाटतं. तर 4 रूम बुक केलेले आहेत, त्याच्यातले 2 रूम ना ह्या साईडला मिळालेले आहेत आणि 2 रूम ह्या साईडला आहे. तर रूम कसे आहेत ते दाखवते मी तुम्हाला. आता अमोल आणि बंटी अन्वीला घेतले डोक्यावर. इथे आहे पवनचक्की. हो, शुभ्रा आणि अर्णव. SMC कोणाचंही यायचं जर ठरलं ना तिरुपतीला तर ऑनलाईनच बुकिंग करून या. दर्शनाचे 300 रुपये आणि रूप 50, 100 आणि 500 असे आहेत. आम्ही दर्शन लाईन फ्रीवाली घेतलेली आहे कारण 300वाली नव्हती. हां बोलायचं नाही काय कोणाशी. इथे राईट साईडला डेपो आहे आणि बरोबर बस स्टँडच्या आय थिंक समोर नाही थोडंसं पुढे बालाजी बस स्टँड आहे. हा अजून केस द्यायला जायचे मुलांची. नो पार्किंग. फाईन 1035. हे भगवान, काळोख झाले तिथे पण पाऊस भरल्यासारखं झाले बघा.
बालाजीचं मंदिर बघा, तेव्हा मंदिर. हा पप्पू बंटी सोड म्हणत्या, ए चप्पल घाल. नाही 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 द्यायचे. अरे तू खेसून नाही जमणार, खूप जड आहे ती. तिला उचलायला नाही जमणार. उभा करलाय. हाँ फैमिली, 2 रूम है. हाँ शिवाजी नगर मध्ये मध्ये येते ना. हो जात. हो पोस्टुरे पोस्टुरे पोस्टुरे. जाऊ का ते बाजूला अर्चना जरा तिच्या बाजूला जा. दाखव की दाखव. चावी कुठं आहे? चावी लेखा किती आहे? 450. ए आणि पुढे बघ. ई आहे 4 to the 4 किती आहे? ई हाँ ई है 469 है. ए खाली बघ. 455. आलो आपला कोणता? आपला कोणता? आपला कुठे? आपलं सरळ मला वाटतं 455 समोर बघा. 475. अबा माय 455 हे बघा. 459 आलं इथे. 459. 455 ना. हा आपला ना. हा आपला 458 आला. आतल्या साईडला आहे मग. फाय 455 तुम खाली आता आता बघून ये. थांब इथे इथे 455 ना. और डी 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 440. चावी कोणाकडून घेतला? 55 वरती आहे. तुमचं किती आहे? बॅग का नाही तुझी? पुढे जाऊन ते टोपन द्यायचं, चावी घ्यायला लागेल. या खाली या. राहून दे बॅगवर. बॅग ठेवा ती वर. घेऊन जातील.
कुठे किती लांब आहे? तिकडे पुढे मग चला दोघांचं करून घेऊ मग. बॅगा राहू दे वर. हा ठेव ठेव. तर 4 रूम बुक केलेले आहेत. त्याच्यातले 2 रूम ना ह्या साईडला मिळालेले आहेत आणि 2 रूम ह्या साईडला आहे. तर रूम कसे आहेत ते दाखवते मी तुम्हाला आता. अनमोल आणि बंटी अन्वीला घेतले डोक्यावर. इथे आहे पवनचक्की. हो शुभ्रा आणि अर्णव. SMC कोणाचंही यायचं जर ठरलं ना तिरुपतीला तर ऑनलाईनच बुकिंग करून या. दर्शनाचे 300 रुपये आहे आणि रूप 50, 100 आणि 500 असे आहेत. आम्ही दर्शन लाईन फ्रीवाली घेतलेली आहे कारण 300 वाली नव्हती. हां बोलायचं नाही काय कोणाशी. इथे राईट साईडला डेपो आहे आणि बरोबर बस स्टँडच्या आय थिंक समोर नाही थोडंसं पुढे बालाजी बस स्टँड आहे. हा अजून केस द्यायला जायचे मुलांची. नो पार्किंग. फाईन 1035. हे भगवान. काळोख झाले तिथे पण पाऊस भरल्यासारखं झालंय बघा. बालाजीचं मंदिर बघा. तेव्हा मंदिर हा पप्पू बंटी सोड म्हणत्या. ए चप्पल घाल. अरे तू खेसून नाही जमणार. खूप जड आहे ती. तिला उचलायला नाही जमणार. ते इथे ANCची 455E आमची रूम भेटलेली आहे. चावी आत्ताच घेऊन आली. अन्वीच्या अर्णवच्या हातात चावी आहे. इथे ना खूप प्रोसिजर आहेत म्हणजे खूप छान आहेत. फॅसिलिटी पण खूप सुंदर आहेत. कमी रेटमध्ये छान रूम. आता आम्हाला ही 50 रुपयामध्ये रूम भेटलेली आहे. पण जी मोठी फॅमिली असेल ना त्यांना 100 आणि 500ची आहे. इथे हॉट वॉटरचं आहे आणि इथून 4 व्हीलर असेल तर पार्किंग करायचं आणि इथे प्रत्येकाला अशा रूम आहेत. हे बघा काय आलं. तर ही आहे आमची रूम. आतमध्ये रूम एक्स्ट्रा असेल तर बघा. आई पप्पांना पण मग बोलू गद्दी टाकून झोपायला. वाव स्मेल एकदम सुंदर आलेला आहे इथे. ओके काय लागलं. आत्ताच क्लीन केलंय. बेडरूम पण येते. बरं आहे. 50 रुपयात नाही. हे पण आपल्यालाच आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये मी बघितलेली नाही का. तर हे बघा इथे 50 रुपयाच्या रूममध्ये बेडरूम पण ही मिळालेली आहे आणि जस्ट आता क्लीन करून गेलेत. हे बघा कमोड आहे इथे. आंघोळीला बाथरूम कमोड. हे बघा आणि इथे आहे गादी.
हां जावा रूम एक नंबर रूम भेटलेली आहे. बॅग आतमध्ये घ्या. सुंदर. ते इथे ना मी मुलांना पाणी घ्यायला आलेली, म्हणजे अर्णवलाच पाठवलेलं, तर इथे ना अशी काचेची बॉटल दिली. तर मी परत तिथे जाऊन विचारलं त्यांना, तर ते बोलले 50 रुपीज त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यातले ही बॉटल रिटर्न दिली ना की 30 रुपीज रिटर्न देणार. या बॉटलची ओरिजिनल प्राईस त्यांनी 20 रुपीज सांगितले, पण ही काचेची बॉटल रिटर्न दिली की 30 रुपीज रिटर्न मिळणार आपल्याला, म्हणजे 20 रुपीजला. पण पाणी आहे तुळशी, पाणी चांगलं आहे. हे बघ काय मस्त आहे ना. तिकडे गेली होती. हा काय पाणी आहे? 50 रुपयाची बॉटल आहे. जाऊन विचारलं त्यांना, म्हटलं काचेची देऊ नका, लहान मुलं आहेत. तर ते काय बोलले, ही बाटली रिटर्न दिली की 30 रुपीज रिटर्न देणार, 20 रुपीजच आहे आणि प्युरिफाईड पाणी आहे बोलले. म्हटलं बरं आलं, चला. फक्त हां. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटू थोड्या वेळानेच, करा. आई पप्पा पण येतील, त्यांची ही रूम तुम्हाला आम्हाला दाखवायची आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.